आता मी इकडे आलो होतो गोकुलाष्टमी 12 वाजता आमच्या हंडी फुटणार आहे. तर मी आता मित्राने आग्रह केला मला की ब्लॉगची सुरुवात कर आजपासून. तर मी लगेचच आपला कॅमेरा काढला आणि लगेचच आता ब्लॉगची सुरुवात करत आहे. आणि उमेश यांचा आग्रह होता खूप की ब्लॉग कर. तर भावा तुझ्या शब्दाला मी मान राखलेला आहे आणि ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. चला तर आता हंडी लावतायत दोऱ्याला आणि ती वरती जाणार आहे आणि आम्ही लगेचच 12 वाजले की लगेच हंडी फोडणार आहेत. तर सो गाईज आता वेळ झाली आहे टी शर्ट अनावरणची आणि तुम्ही बघू शकता आमचे दादा आता अनावरण करायला जात आहेत आणि तुम्ही बघू शकता टी शर्ट ओपनिंग बोलो आणि आता लवकरात लवकर टी शर्टची ओपनिंग होणार आहे. यांनी आपल्याला जागा अवेलेबल करून दिली प्रॅक्टिससाठी आणि त्यांचं आर्थिक सहकार्य पण असतात. त्याचप्रमाणे निखिलचं तर मी खूप आभार व्यक्त करतो कारण की 2 वर्षाची गॅप पडली मध्ये. त्यामध्ये पूर्वी आपल्या गोविंद पथकामध्ये खूप मोठी संख्या होती पण मध्ये लॉकडाऊन टी शर्टचे अनावरण करण्यासाठी मी कुणालदादा पाटील आणि मुकेशजी पाटील यांना येण्याची विनंती करत आहे. समीर तर आता आली आहे जो क्षण आपण मागासपासून वाट बघत होतो त्या क्षणाचा टाइम झालेला आहे आणि आता लगेचच गोविंद पथक रेडी झालेले आहेत आपल्या थरासाठी आणि आता 6 थराची सलामी देणार आहेत आणि नंतर दहीहंडी फोडणार आहेत तेही तुम्हाला दाखवतो. सक्सेसफुली 6 थर आमचे लागलेले आहेत. तर मित्रा 6 थर लागलेत काय बोलतोय? एकदम चांगलं वाटलंय. खूप वर्षानंतर 6 थर लागले. आम्ही गेल्या वर्षी तर 5 थरच लावत होतो. या वर्षी आम्ही 6 थराची सलामी दिली आणि खूप आनंद होत आहे. नाचो!
सो काहीच आता कार्यक्रम सर्व संपलेला आहे आमचा आणि आता टी शर्ट वाटपाची कार्यक्रम चालू झाला आहे. ते आम्हाला देणार नाही आहेत कारण जे शिडीमध्ये आहेत जे त्यांना आज देणार आहेत आम्हाला उद्या देणार आहेत. आणि आता कार्यक्रम वगैरे संपला आहे आणि कार्यक्रम संपला आणि जोरात पाऊसही आलेला आहे. तुम्ही बघू शकता लोकांची धावपळ सुरू झालेली आहे. आणि आमचा सोनारवाडाचा बादशाह जोरात पाऊस आला. चला तर कार्यक्रम संपलेला आहे आणि आता भेटूया डायरेक्ट उद्या. संत्री 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 चला तर मग उद्या भेटूया आपण. चला.